देशातील आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत गेल्या काही दिवसांपासून जाणवणारा एलपीजी गॅसचा तुटवडा आता लवकरच संपुष्टात येण्याची शक्यता आहे। कारण भारतीय ध्वजधारक BWTYR हे महाकाय जहाज तब्बल 22,500 मेट्रिक टन एलपीजी साठा घेऊन काल संध्याकाळी 6:30 वाजता मुंबई बंदरात सुरक्षितपणे दाखल झालंय। मध्य पूर्वेतील तणावपूर्ण परिस्थिती आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीतील आव्हानं पार करून हे जहाज भारतात पोहोचल्यानं भारतीयांचं काहीसं संकट कमी झालंय। मात्र हा साठा पुरेसा आहे का, तर याचं सरळ उत्तर आहे नाही। हा साठा पुरेसा नाही, ही अगदी काही तासांची व्यवस्था आहे। इराण आणि इस्रायल अमेरिका यांच्यातील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जागतिक सागरी व्यापार विस्कळीत झालाय। अशा संवेदनशील काळात भारतीय नौदलाच्या देखरेखीखाली BWTYR आणि त्याचे सहकारी जहाज BWELM यांनी यशस्वीपणे या धोकादायक क्षेत्रातून प्रवास केला। ही दोन्ही जहाजं मिळून सुमारे 94,000 मेट्रिक टन गॅस भारतात आणत आहेत। यापैकी BWTYR मुंबईत पोहोचलं असून BWELM हे 1 एप्रिल म्हणजेच आज न्यू मंगळूर बंदरात पोहोचणं अपेक्षित आहे। जहाज बंदरात पोहोचलं असलं तरी त्यातील गॅसचा साठा अद्याप शहरात वितरित झालेला नाही। यामागे काही महत्त्वाची तांत्रिक कारणे आहेत। एलपीजी हा अत्यंत ज्वलनशील पदार्थ असल्यामुळे अनलोडिंगपूर्वी जहाजाची आणि उपकरणांची कडक सुरक्षा तपासणी केली जाते। एवढ्या मोठ्या प्रमाणावरील गॅस जहाजातून पाईपलाईनद्वारे बंदरातील साठवणूक केंद्रात उतरवण्यासाठी साधारणपणे 24 ते 48 तास लागू शकतात। एकदा गॅस उतरवला की तो बॉटलिंग प्लांट्समध्ये पाठवला जातो, जिथे सिलेंडरमध्ये गॅस भरला जातो आणि त्यानंतर तो वितरकांमार्फत ग्राहकांपर्यंत पोहोचतो। गेल्या काही आठवड्यापासून मुंबईत घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यावर परिणाम झाला होता। केंद्र सरकारने अत्यावश्यक वस्तू कायद्याअंतर्गत आपत्कालीन अधिकारांचा वापर करून घरगुती वापरासाठी पुरवठा सुनिश्चित करण्याचा प्रयत्न केला होता। आता या मोठ्या साठ्यामुळे गेल्या 3 ते 4 दिवसात सिलेंडरचं बुकिंग आणि डिलिव्हरी यातील काळ कमी होईल असा विश्वास पेट्रोलियम मंत्रालयानं व्यक्त केला आहे। पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं स्पष्ट केलंय की भारतीय खलाशी आणि जहाजांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिलं जातंय। सध्या खाडी क्षेत्रात 18 भारतीय जहाजं अडकलेली असून त्यांना सुरक्षितपणे मायदेशी आणण्यासाठी भारतीय नौदल आणि जहाजांचं महासंचालनालय सतत प्रयत्नशील आहे। मुंबईतील BPCL आणि HPCLच्या रिफायनरीमधील साठा हा नव्या आवाकामुळे पुन्हा पूर्ण क्षमतेनं भरला जाईल असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय। या साठ्यानं काहीसा ताण कमी केला असला तरी येत्या काही दिवसात पुन्हा तुटवडा जाणवू शकतो, कारण युद्धाच्या झळा अजूनही शमल्या नाहीयेत। गॅसच्या तुटवड्यामुळे एजन्सी बाहेरच्या रांगा याची तीव्रता सांगतायत। जेवण आणि नाश्त्याचे वाढलेले रेटही हेच सांगत आहेत। तर अनेक छोटी मोठी हॉटेल बंद झाली आहेत, त्यामुळे ही परिस्थिती भीषण होत चालली आहे। अनेकांवर कोरोना काळातील परिस्थितीसारखं आपलं गाव गाठण्याची वेळ आली आहे। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।